मोशेवरती जबाबदारी टाकली, मोशेने पूर्णपणे ती जबाबदारी हाताळली. आपल्या जीवनावरती पण जबाबदारी, असं म्हणू नका की मी येईन, बसन, टाळ्या वाजवीन, दान दशांश वगैरे वगैरे देईन आणि निघून जाईल. ही जबाबदारी नाही. हे भाग नंबर 2 मध्ये आला. पहिले हे भाग आहे तुमच्या जीवनावर, माझ्या जीवनावर देवाने आज जबाबदारी टाकलेली आहे. देवाचं राज्य तुम्हाला वाढवावं लागेल. तुम्हाला लोकांना सुवार्ता सांगावा लागेल. तुमच्या जीवनावरती तुमच्या गावाची जबाबदारी आहे. त्यांच्यासाठी तुम्हाला प्रार्थना कराव्या लागतील, रथबदल्या कराव्या लागतील. तुमच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. चर्च मध्ये लोक येणाऱ्या ऐका. ही जबाबदारी तुम्ही विसरायची कधीच विसरायची नाही. ही जबाबदारी मोशेच्या खांद्यावरती देखील होते. आणि जबाबदारी असताना देवाच्या लोकांना तुमच्या आणि माझ्या लक्षात येतं, मोशेने नेहमी इस्रायल लोकांना उचलून धरलं. देवाचा सेवक हा कोणाला खचवत नसतो, निराश करत नसतो, उदास करत नसतो, बेचैन करत नसतो, त्यांचं खच्चीकरण करत नसतो. देवाच्या सेवकांचं नेहमी काम असतं, जे देवाचे लोक आहेत त्यांना उत्तेजन द्यायचे. ते प्रभूमध्ये वाढले पाहिजे, प्रभूमध्ये तयार झाले पाहिजे, प्रभूमध्ये खंबीर उभे राहिले पाहिजे. ते पण सुवार्ता सांगणारे झाले पाहिजेत, लोकांचा आत्मा वाचवणारे झाले पाहिजेत. म्हणून देवाचा सेवक नेहमी देवाच्या गोष्टी त्यांना सांगतो, प्रोत्साहन देते, उत्तेजन देते. मोशेने नेहमी लोकांना उत्तेजन दिलं, खचवलं नाही कोणाला. नेहमी देवाकडे पाहिला आणि देवाने जो काही निरोप त्यांना दिलेला आहे तोच निरोप तो लोकांसमोर मांडत गेला, मांडत गेला, मांडत गेला. आणि ज्या ज्या लोकांनी ते ऐकलं, परमेश्वर त्या ठिकाणी त्यांचं कल्याण करू लागला. वाच निर्गमन पुस्तक 4 अध्याय 12 वचन. निर्गमन पुस्तक 4 अध्याय 12 वचन. तर आता मी तुझ्या मुखात सहाय्य होईल आणि ते काय बोलावायचे ते तुला शिकवेल. देवाचा निरोप ज्यावेळेस मोशे ऐकायला लागला, कधी कधी मोशे खचून पण जायचा. तुम्हाला ही सगळी गोष्ट ठाऊक आहे, पण मोशे नेहमी देवाकडे पाहत राहिले. त्याला गाईड करणारा कोणी नव्हता, त्याला मदत करणारा कोणी नव्हता, सल्ला देणारा कोणी नव्हता. मोशे सगळ्या गोष्टीवर देवावर